नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया रवा आणि कलिंगणाची सोजी. हे पहा, असं एक वाटी दूध काढून घेतलं आहे, एक वाटी रवा घेतला आहे, एक वाटी कलिंगणाचे छोटे छोटे पीस करून घेतले आहे, एक वाटी गूळ, काजू आणि बदामाची पीस, अर्धा चमचा वेलची कुटून, पाव चमचा मीठ आणि 2 चमचे तूप. हे पहा, कढईमध्ये तूप घालून घेऊया आणि काजूचे आणि बदामचे पीस छानपैकी परतून घेऊया. हे पहा, छानपैकी परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक वाटी रवा घालून घेऊया. तो पण छानपैकी खरपूस असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया. ही रवा आणि कलिंगणाची सोजी खूप छान होते, मस्त होते. तुम्ही पण नक्की करून पहा. हे पहा, 2 ग्लास मी कडकडीत पाणी गरम केलं होतं, ते ओतून घेतलं आहे. हे पहा, छानपैकी झाली आहे, मस्त शिजली आहे. त्याच्यामध्ये एक वाटी कलिंगण घालून घेऊया. कलिंगणाचे छोटे छोटे पीस करून घेतले ते एक वाटी खूप आणि छानपैकी एकजीव करून घेऊया. याला सोजी म्हणतात आणि खीर पण म्हणतात. आता बाजारात कलिंगण खूप छान आली आहे, तुम्ही पण नक्की घेऊन या आणि करून पहा माझ्या पद्धतीने. एक वाटी नारळाचं दूध घालून घेतलं आहे. 5 मिनटं झाकण ढाकून ठेवूया. हे पहा, 5 मिनटं झाली आहे. आमच्या कोकणात रव्याला मोठा रवा म्हणतात आणि वेलची आणि मीठ हे पण घालून घेऊया. हे पहा, एकजीव करून घेऊया. हे पहा, खूप छान झाली आहे. तुम्हाला पातळ पाहिजे तर पातळ करा. मी अशी सुकी केली आहे. हे पहा, आपली रवा आणि कलिंगणाची सोजी करून तयार झाली आहे. ही पहा, खूप छान दिसत आहे, मस्त दिसत आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशा एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.